आणखी एका मोठी बातमी आहे। जोगेश्वरीमध्ये फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे। मनीषा वायकर कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर येते। तर मनीषा वायकर यांचा पराभव झालेला आहे, मात्र त्या आता फेर मतमोजणीसाठी याचिका दाखल करणार असल्याचं कळत आहे। तर निर्णय जाहीर करण्यापूर्वीच मतमोजणी पुन्हा करण्यात यावी असा अर्ज देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची पोलिसांनी अडवणूक केली असा आरोप करण्यात आलाय। मनीषा वायकर यांचे प्रतिनिधी यांना 1 तास गेटवर अडवून ठेवल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज वेळेत पोहोचवता आला नाही असंही त्या म्हणतात। पोलिसांच्या या दिरंगाईमुळे फेर मतमोजणीचा अर्ज वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देता आला नाही असं ते म्हणतात। आणि आता ही फेर मतमोजणी व्हावी यासाठी त्या कोर्टाची पायरी चढणार आणि कोर्टाचा दार ठोठावणार अशी माहिती समोर येते। दरम्यान वेळेत अर्ज पोहोचवण्यास दिरंगाई केल्यामुळे मनीषा वायकर कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती समोर येते। तर याच ठिकाणी जेव्हा लोकसभेला त्यांचे पती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते त्यावेळेला सुद्धा आपल्याला हाय व्होल्टेज अशी ही मतमोजणी पाहायला मिळालेली होती। फक्त 48 मतांनी त्यांचा विजय झाला आहे, पण त्याला इथं आव्हान देण्यात आलं होतं अमोल कीर्तीकर यांच्याकडून। आणि आता जेव्हा विधानसभेला मनीषा वायकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या त्यांचा पराभव झालाय, पण त्या कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती आहे। फेर मतमोजणीची मागणी करणार असल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।